नमस्कार, जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे मलाई कोफ्ता. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते. चला मग स्टार्ट करू. मलाई कोफ्त्याचा मी मसाला तयार करते सर्वात पहिला. तर मी टाकणार पहिले जिरा, 2 लवंग, 1 विलायची, 1 तेजपत्ता, दालचिनीचा तुकडा. कांदा टाकून घेते याच्यात. तर मलाई कोफ्ता मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. तर मी याच्यात टाकणार 4 कलरवाली मिरची, आलं लसूण, त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. टाकणार काजू, 5-7 काजू आहेत. टोमॅटो एकच आहे. त्याच्यात टाकणार मीठ चवीपुरतं. 1 चम्मच धनिया पावडर टाकलाय, 1 चम्मच मिरची पावडर तिखटवाला आहे आणि 1 चम्मच कलरवाला आहे. हळद आहे अर्धा चम्मच. आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. तर मी याला 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवते. आपला मसाला तयार होतोय तोपर्यंत आपण कोफ्त्याची तयारी करू. पनीर घेतलंय खिसून. थोडंसं आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी थोडंसं ठेवायचं आहे. तर मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, पण टाकून द्यायचे आपल्याला. तर मी 25 ग्राम खवा घेतलेला आहे. त्याच्यात थोडेसे काजू आणि बदाम मी बारीक करून घेतलेले. थोडंसं आलं आणि 2 हिरवी मिरची बारीक कापून घेतली. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचे आपण आता कोफ्ते बनवून घेऊ. तर बघूत आपला मसाला. त्याला गॅस बंद करून घेऊत आता. थंड झाल्यास याला मिक्सरमधून काढायचं आहे. तर आपला सगळे कोफ्ते असे बनवून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारचे सारे आपले कोफ्ते तयार आहेत. तर मी 2 शेपमध्ये बनवलेले आहेत. तर मी कढईत तेल टाकलेलं आहे. आपल्याला सगळे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत. कॉर्नफ्लॉवरमध्ये कोट करून घ्यायचे आहे. तेलामध्ये फुटणार नाही. अशा प्रकारे सगळे आपल्याला असे कोट करून घ्यायचे आहे कॉर्नफ्लॉवरमध्ये. तर मी तेलात टाकून देते. तर आपल्याला चांगला गोल्डन याला कलर आणायचा आहे. तर आपल्याला अशा प्रकारचे आपल्याला सगळे तळून घ्यायचे आहे. तर आपल्याला हे मसाला पिसून घ्यायचा आहे आता. तर आपले सगळे कोफ्ते तयार आहेत. तर माझा मसाला पिसून झालेला आहे. तर आपण कोफ्त्याचंच तेल घेतलेलं आहे. थोडंसं तेजपत्ता टाकते आणि ही ग्रेव्ही. मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे.
तर आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. बारीक गॅस करते. तर आपल्या मसाल्याला तेल सुटलंय. तर मी इथे टाकणार पनीर थोडंसं खिसलेलं आपण. गरम मसाला, कस्तुरी मेथी. ग्रेव्ही खूप छान झालेली आहे. तर मी जे टाकणार थोडं गरम पाणी. थोडीशी कोथिंबीर आणि मी याच्यात टाकणार फ्रेश क्रीम. तर आपली कोफ्त्याची ग्रेव्ही तयार आहे. तर आपली कोफ्त्याची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा कमेंटमध्ये. तर माझी कोफ्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशीच मी तुम्हाला माझ्या रेसिपी दाखवत राहील. तर मी तुमच्यासोबत अशाच मी छान छान रेसिपी शेअर करेन. थँक्यू. धन्यवाद.